तो हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग। आप सबका मेरे चैनल में स्वागत है और आज के मेरे ब्लॉग में आपको बहुत एंजॉय करने वाले हो। तो आज यहाँ पे मॉर्निंग में आप देख सकते हो सूरज ही नहीं उगा है और कैसे बारिश आने के पहले कैसे क्लाइमेट होता है उस तरीके के क्लाइमेट था। बहुत अच्छा लग रहा था तो मैंने सोचा क्यों ना मैं आपके साथ शूट करूँ। और फिर यहाँ पे हमारा डे स्टार्ट हुआ, हमारा नाश्ता वगैरह करके हमने स्टार्ट किया हमारा काम। मेरे सबके आईब्रोज बनाने थे। उसके बाद हमने अपनी दीदी को चैलेंज दिया को उसको कंटिन्यूसली सबको हंसाना है, हर एक किसी के बारे में कॉमेडी करके हम सबको हंसे, इसी तरह वो हमें हंसाती है। और इसीलिए हमने आज का ब्लॉग उसी से स्टार्ट किया। तो यहाँ पे स्टार्ट होता है उसका बात करना। वो मदर तेरेसा मतलब ही है, वो सिर्फ बड़ी लोग लड़कियों को ही प्यार करती है, छोटे लड़कियों को प्यार नहीं करती। हाँ, उनको सिर्फ बड़ी लड़कियां ही उनके शेजार में झोपने को चाहिए। हाँ, और देखो कैसे गुस्से से देख रही है बुड्ढी। आणि हे आमच्या मोठ्या ताईसाहेब आहे, यांना काय म्हणजे यांना एवढा सासराचे तरी आयब्रो करतात या। यांना वाटलं आपण काल पिक्चर बघायला गेलो, त्या पिक्चर बघताना त्यांना वाटलं आपण भूतावानी दिसतोय, आपले आयब्रो खूप वाढलेले आहे। त्यांनी एक हे केलं, डेमो तयार केला की नाही मी खूप छान दिसत नाही, तुम्ही खूप सुंदर दिसता, मला आयब्रो करायची म्हणजे करायची। आयब्रो तू ब्लॉग बघते काय? सेम असंच बोलतो। हो, असेच बोलतात, म्हणूनच मी बोलते। खरंच सगळं असं बोलतो। आणि आपण काय पिक्चर बघायला गेलोच नव्हतो। हा, मंचरला गेलो, थिएटर मध्ये काय पिक्चर बघितला? आम्ही मंचरला गेलो, तिथे तिकीट काढली, तिथे एसी नव्हता। आम्ही पिक्चर एसी नव्हता। ही माझी बारकी बहीण आहे, हिला एसी लागतो। आणि यांना काय नाही, यांना फॅन पण जमतो, पण तो आता जवळ घेऊन जमतो, असा लांबचा फॅन नाही जमत त्यांना। त्या खूप फॅन आहे काळी पाहुण्यांच्या, त्या बाहेरच नको। हा, त्या आमच्या एवढ्या म्हणजे एवढ्या सांगू शकत नाही मी, एवढ्या म्हणजे पार एवढ्या म्हणजे अख्ख्या आयुष्यामध्ये अशा भेटलेल्या आम्हाला या बघितलं का? मी बोलली का काही शब्द, पण ह्या कशात चरचर बुगली मिरची आली। यांना बघा किती म्हणजे यांना कुठे पाहिलंय का तुम्ही? त्याला किसायला लागेल ना, यांच्यासाठी जरा नाही किसून लय भारी यांच्यासाठी जरा क्रीम ब्रीम काही लोशन बिशन भेटत असे बघा। यांच्या चेहऱ्यावरती किती डाग धब्बे। हा, यांचे केस खूप पिकलेली आहे। आणि तुम्ही वाढाव बोलू नका, इथे व्हिडिओ चालू आहे, यांना तर शिस्तच नाही। आणि ह्या मोठ्या बहिणी ना, त्या दोघी जणी ना, यांचं खूप प्रेम आहे एकमेकीवरती। हा, कपडे सुद्धा मॅचिंग घालतात, त्या कपडे सुद्धा मॅचिंग असतात, मॅक्सी सुद्धा मॅचिंग। हा, कसा दात काढतात बघा, निर्लज्ज आहे म्हणजे। हा, आणि हा सगळा योगायोग असतो। हा, सगळ्याची बहीण आहे ना, ब्युटिशियन आहे, ती थोड्या दिवसांनी हिला विचारणार आहे। हा, माझे नाकावरचे पिंपल्स। आणि ह्या आमच्या भाऊजाई आहे, या भाऊजाई हे आमचे पप्पा, हे खूप म्हणजे एवढे हे ना, या काम करून करून कष्ट करून त्यांना फार झिजले ते फार। पाण्यातच तशीच ठेवली, पाण्यातच ही माझी भाऊजाई एवढी म्हणजे हे ना, तिला टाइम नसतो आम्हाला फोन करायला, तिला ना तिला परिवाराला फोन करायला टाइम नसतो। आणि आमचे हे चिरंजीव, हे आमचे पप्पा, हे नुसते पुरीला काय घालू, मग हे साबू तांदूळ घेऊन आलेले आहे। साबू तांदूळ आणि त्यांच्या पुरी बघा किती फिगर मेंटेन पुरी त्यांच्या बघा। हा, त्यांना वाटतं की आम्ही खूप म्हणजे स्मॉल आहे, त्यांच्या पुरी त्यांना वाटतं पुरी म्हणजे आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत त्रास आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना त्रास, त्यांचे पैसे बुडले भरपूर, आम्ही आले तो। आणि हा, सोशल मीडियावर टाक ना पप्पा, बाय पप्पा, जावा आता तुम्ही काम करा, आमच्या मम्मी वडे आमच्या हे बघा, या खाऊन माझ्या बप्पांनी आता साबू तांदूळ आणले, या गंजी करून आल्या, ही बघा गंजी, त्या या गंजीला खायची। हे आमचे पप्पा, यांना आमचा त्रास झालाय, पण यांना कळेन, म्हातारपणी कळेन, यांना आता नाही कळणार आमचा किती त्रास आहे। यांना फक्त चावी सरकावली ना, यांचं तोंड चालू होतं। पॉझिटिव्ह बोला, तुम्ही सांभाळा। हा, या बघा, यांचा आयब्रो थोडासा कसं झालाय बघूया आपण। चला, यांचा आयब्रो चांगला झालेला आहे। आयब्रो अरे आम्ही जरा फॉरेन रिटर्न आहे, आम्हाला शब्द जरा वेगळे येतात आमचे। हा, आणि हे बघा ह्यांचे आयब्रो चाललेले आहेत। शरीर किती स्लिम आहे की नाही, म्हणून आमचे पप्पा साबू तांदूळ आणतात। तुम्ही कधी जाणार आहे? आम्ही उद्या जाणार आहे, तुला लय बरं वाटेल आता ह्या। हा, ह्या नाही, बुधवारी जातो, बुधवारी असू नका हो। तू अशी बघ ना, तू पण येशील।
पक 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 चालली व्हिडिओ गाडी पक 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 कोण आहे हो फोनवर कोण बोलते कमी बिमी नाही झाली सुरुवात चालली कोण आहे ग कोण मनुष्य डोबळे हा काय त्या टवळ्यांना म्हणा माय चे करू नका नाही तर बघा तिथं आलो काय घरी आली गंजी खायला हिने पार डुबवलं हो बापाने 2 पुढे आणले तिने आता 1 पुढा संपला का लागलं तिला तिची किरकिर कधी पण नीट नसते किरकिर मी पडाय बसली हो माझे वडील ना माझ्या वडीलने एवढे बंगला बांधला हाय पाय पण ही सून आहे ना ही सून तुमच्या आईचं काढा काहीतरी नको ती मला शिव्या देईन तिला बोलत ती मला शिव्या द्या चांगलं बोल मग नाही काय बोलणार. चांगलं नाही बोलला ना ती मला काय बोलली रात्री मी त्यांच्या बेडरूम मध्ये गेली ती काय बोलती इथं कशाला झोपायला आल्या वरती नाही झोपता येत काही माझी आई अहो एवढं प्रेम आहे ना तिचं माझ्यावरती मी प्रेमाने खाली गेली म्हणलं चला दोन्ही लेकी बघा ह्या 2 लेकी म्हणजे तिला असं वाटतं आमच्या अमृतिका काय आणि आता हसण्यावर येऊन काहीच फायदा नाहीये तिला म्हातारपणी कळणार आहे मी काय चीज आहे तिला म्हातारपणी कळणार अहो मला प्रेमापोटी मी वरून खाली आली झोपायला म्हटलं बाई माझ्या बहिणी बसलेल्या आहे चला आपलं खाली आणि गेली काय म्हणते इथे आली काय झोपायला वरती जा हा इथे आम्हाला जागा नाही आता हिच्या बापाने बंगला बांधलाय का माझ्या वडिलांनी बंगला बांधलाय हा माझ्या वडिलांनी एवढे कष्ट केले रात्री दिवस आणि मला झोपलेच राही तुमचे नुसते कष्टच करीत होते आणि ही भाऊजाई ह्या भाऊजाईनी मला एवढं छळले ना बघा मी किती खराब झाली बघा 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 दिसते का नाही ह्या मोबाईल मध्ये बारीक दिसते मी तशी मी ओरिजिनल मोठी ही माझी बहीण आहे ना 2 नंबरची बहीण ही एवढी येडी ना म्हणजे किती खात असेल पण तिचे शरीर बघितलं का किती नाजूक आहे आणि एवढी आजारी पडते तिने माझ्या दाजीला वेड लावले दातापासून तर पायापर्यंत ती पार नाही केसापासून ते पायापर्यंत तिने छळलं माझ्या दाजीला केसांचं पॉलिश गेली तोंडाची पॉलिश गेली तिची दाताचे अख्खे खोबळे काढून टाकलेले हात कधी उचलत नाही पाय कधी उचलत नाही कधी कंबर साथ देत नाही कधी मनका साथ देत नाही मग करायचं काय दाजींनी मी दाजींना म्हटलं दाजी छोड़ दो दूसरी कर लो दाजी बोले वही करने का है सुषमा लेकिन तू कितनी मोटी है पतली हो जाओ एवढ्या ह्या सुंदर गोऱ्या गोऱ्या पान फुलासारखे छान आणि म्हटली की पप्पा मला नवरा आण मग पप्पा लगेच म्हणले ठेवायचं नाही पप्पा म्हणले बाळा तुला नवरा करायचा 12वी होऊ दे नाही पप्पा मला शादी करने की है मी म्हणले नाही पप्पा शादी मत करो ये इसको समज में नाही आता मला पर्सेंटेज एवढे भारी पडले ना पण यांनी काही केलं ना आयुष्यामध्ये पप्पा शादी लगीन ढिंचाक लगीन असं केलं यांनी पप्पा बाबू नको काही बोलायला नको काही बोलायला नको तू काही बोलूच नको नाही तर उद्याचा प्लॅन कॅन्सल प्लॅन कॅन्सल नाही पण माझं तिकीट नाही काढायचा शाबू तांदळाचे वडे झालेले आहे वहिनी बघा शाबू तांदळात कसं आहे बघा डोळा आला नाश्ता नसतं डायरेक्ट जेवणच असतं नाश्त्याला गंजी करीत होते ते आता ह्या ब्युटिशियन यांच्या बापाने केलं का 1 तास झालं या ॲब्रो करतात हा माझ्यासारखी आता पोते ॲब्रो उडून टाकले असते मला ना व्यवस्थित करायचे बघा तिला दुखवायचं नाही यांना कारण की ह्या दुखूच शकत नाही ह्या कोणाला दुखवत नाहीये ह्या आमच्या छोट्या बहीण ह्या कोणाला दुखवत नाही या फक्त अशा बोलतात पॉइंट वाईज माणूस ऑटोमॅटिक दुखलं जातं आणि ह्या आमच्या मोठ्या ताई ह्या त्यांना समजणार सुजा असं नाही सुजा तसं नाही सुजा अगं असं नाही तसं नाही मी आता बोर झालेली आहे सुजा आता खूप म्हणजे खूप आता तोंड दुखायला लागले माझं एवढ्या माझ्या बारक्या बहिणीला नाही आमच्या बारक्या बहिणीला एवढ्या घाबरतात बघायचं का तुम्हाला चला चला लवकर चला वहिनी साहेब तुम्हाला सुजाबद्दल काय बोलायचे का नाही ना घाबरा मग पटकनी अहो बोला ना तुम्हाला काही त्यांच्या लाईन तुम्हाला तुमच्याकडं तुम्ही तर काही बोलायचं का होत आहे तुम्हाला तुम्ही नाही तुम्ही जान आहे तुमची सुजाताई जान आहे आणि या तर खूप चांगलं यांच्याबद्दल तुमच्याशी काय म्हणजे काय देव असे शब्द पण माहित नाही हो काही बोला तुम्ही काय बोला हो जरा अहो तुम्ही थोडंसं बोलायला मला चान्स द्या हो
अहो देतो देता बोला बोला ही बोला माझी छोटी बहीण आहे. कोणती ही सुजाता. ही का हा, ही सुजाता हा आम्ही लहानपणापासून एकत्र एक राहिलेलो, हा एकत्र हा येतो. राहिली हो खरं आहे हो तुम्ही काय खोटं बोला कॅमेरेवाले बातम्यांवाले असतात तुम्ही कधी खोटं नाही बोलत हो, खरेच बोलता बोला बोला आम्ही नेहमी खरं बोलतो. हो नेहमी खरे बोलता आम्ही फसतो. हं, नेहमी खरे काय फसत? खरं बोललं ना हं. कळलं का तुला? खरं बोललं काल ना dialogue होता माहितीये ना? काय शिकवण, हा. माझं पण लय ओढतं बरं का, माझी बोलायचं एकच skill पाहिजे. लय करणार मी. जर आपण काय बोलतोय लक्षात ठेवावं लागत नाही. हा बरोबर आपण जे काय बोललो ते व्हेरी गुड व्हेरी गुड तो आपको मेरी दीदी की कॉमेडी कैसे लगी प्लीज़ कमेंट बॉक्स में बताना। उसने चैलेंज कंप्लीट किया और सबको हंसाया। आई होप आपको पसंद आया होगा। प्लीज़ लाइक और शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना। थैंक यू गाइज। मिलेंगे